महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत। एप्रिलच्या सुरुवातीलाच अनेक भागात गारपीट आणि पावसामुळे वातावरण थंड झालं होतं। त्याचबरोबर मुंबईसह काही भागांमध्ये उष्णता वाढली होती। मात्र आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये उन्हाचे चटके हे वाढणार आहेत। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान मोठ्या प्रमाणात उष्ण होणार असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 40 ते 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। दरम्यान या अचानक बदलामागे काही कारण आहेत। दक्षिण भारतामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालंय आणि अरबी समुद्रातून येणारी दमट हवा आणि पाकिस्तान अफगाणिस्तानाकडून येणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे हवामान अस्थिर झालंय। त्यामुळे दिवसा प्रचंड उष्णता आणि संध्याकाळी पाऊस अशी परिस्थिती काही भागात निर्माण होऊ शकते। शिवाय हवामान विभागाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर जाणं टाळण्याचा सुद्धा सल्ला दिलाय। तसंच यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता असल्यामुळे सुद्धा उन्हाचा त्रास हा अधिक काही काळ जाणवू शकतो असं देखील म्हटलं गेलंय।